पूर्वी पूर्वी मला उत्तर द्यायचंय. जे कसाबला नवनाथजी, बिर्याणी तुम्हीच बोला. खावत होते, जे कसाबला बिर्याणी खाऊ घालत होते, जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा साधा निषेध करण्याची याची हिंमत नव्हती. मुंबईवर बॉम्बस्फोटचे हल्ले झाले, पाकिस्तान सातत्यानं आपल्यावर हल्ले केले होते, एकाला उत्तर देण्याची धमक काँग्रेसच्या काळामध्ये नव्हती. राहुल गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीने देशाची वाट लागली हे सगळ्यांनी बघितलंय. आणि तुम्ही काय देशभक्तीच्या भावना बोलणार? बरं, सचिनजी बोला पटकन, काय म्हणताय? पूर्वी एकच जे वकिलांनी तो शब्द बोलले होते त्यांना राज्यसभा दिली आणि तेच म्हणतात होते आता उज्ज्वल निकम. कुठेही बोललो ऐका ना, अरे त्या उज्ज्वल निकमला विचारा ना. मी मध्ये पूर्वी मला माझं पूर्ण करू द्या. बोला नवनाथजी, आपण बोलत असताना मी कुठेही बोललो नव्हतो. जे कसाबला बिर्याणी खाऊ घालतायत, ज्यांना मुंबईवर हल्ला झाल्यानंतर प्रतिकार करण्याची यांची ताकद नव्हती, आपल्या देशातले सैनिक रोज शहीद होते तेव्हा यांचे पंतप्रधान गप्प बसत होते. राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 100 वेळा अपयश काँग्रेसला आलेलं आहे. त्यांनी राष्ट्रवादाची भाषा बोलू नये. हे काय राष्ट्रवादीचे मलेशियाला जाऊन राष्ट्रवादाची गप्पा करणार का? प्रत्येक वेळेला फॉरेन मध्ये तुमचे मुद्दे कळले, पण आता विषयांतर होतोय. आपण सुषमाताईंकडे जाऊया. सुषमाताईंना एकच गोष्ट पूर्वी एकच गोष्ट आणि भारत आणि पूर्वी एकच गोष्ट सचिनजी बोला. भारतीय जनता पक्ष इतका खोटारडा पक्ष आहे की चॅनलवरती येऊन जनतेसमोर अतिशय बेफामपणे त्या ठिकाणी खोटं बोलू शकतात. आता हे उज्ज्वल निकम यांचे खासदार आहेत. ऐका, आता नवनाथ मला बोलू द्या. नवनाथजी 2 मिनिटं थांबा. आपण सचिनजींचं बोलणं ऐकून घेऊया आधी, त्याच्यावरती नंतर तुम्ही बोला. सचिनजी, ते उज्ज्वल निकम जे यांचे आता खासदार आहेत, खासदारकीचे उमेदवार होते, राज्यसभा त्यांना दिली, त्यांनी स्वतः सांगितलं की मी खोटं बोललो होतो, ही बिर्याणी काय दिली नाही. आणि हेच आता भारतीय जनता पक्षाचे नेते अरे उज्ज्वल निकमला विचारा ना जाऊन. आणि कोणाला सांगता तुम्ही राष्ट्रवाद? अरे 1971 साली आता आपण विषयापासून खूप दूर गेलोय, त्यामुळे आपण हा मुद्दा इथे थांबूया आणि सुषमाताईंकडे जाते. त्यांना काहीतरी बोलायचं. सुषमाताई, लवकर पटकन तुमची एक कमेंट. पूर्वी जी मी सरिताताईंना जे म्हणत होते ना की काही लहान बाळं ही प्ले ग्रुपमध्ये जास्त चांगली दिसतात, त्याचं कारण हेच होतं की समोरच्याचं ऐकून घेण्याची तेवढी सहिष्णू वृत्ती असली पाहिजे. पण असो, त्याच्यावर काही टिप्पणीच करायची नाही. आता जरा त्यांचा माईक बंद केला तर मला बोलता येईल. त्यांचा माईक बंद केला तर मला बोलता येईल. दुसऱ्याला म्हणताय आता ओरडत राहा. तुम्ही काय आजीच्या वयाचे आहेत का? सुषमाताई, तुम्ही बोला. नवनाथजी क्षणभर थांबा. नवनाथजी, विषयांतर होतं, आपण मुद्द्यावर राहूया. सुषमाताई, तुम्ही बोला. तेव्हा मात्र तुम्ही चांगलं हे धंदे बंद करा, हे चालणार नाही. सुषमाताई, तुम्हालाही विनंती, आपण विषयावरती राहूया. तुमची कमेंट जी आहे ती आम्हाला जाणून घ्यायची, आपण पटकन सांगावी. पूर्वी जी आम्हाला बोलायला तरी द्या. एक, नवाज शरीफकडे बिर्याणी खायला काँग्रेस, अहो, ज्या राष्ट्रवादी बाळासाहेब किंवा ठाकरे शिवसेना यांनी गेली नव्हती. आपलं हिंदुत्ववाद नवाज शरीफांकडे बिर्याणी जो खायला हिंदुत्ववाद होता, भाजपचे तो पंतप्रधान दुकान बंद नरेंद्र करेल मोदी असं गेले म्हटलं होतं होते. काँग्रेसला. बरं, मी आता तुम्हाला दोघांनाही थांबवते, सुषमाजी आणि त्याचबरोबर नवनाथजी. आणि मी राजू वाघमारेंकडे जाते. एक शेवटची कमेंट राजूजी, अगदी पटकन. नाही, शेवटची कमेंट आमची हीच आहे की क्रिकेट सामन्याला विरोध करणाऱ्यांना नैतिकता अजिबात नाही. कारण सिंदूर ज्यांचं गेलं त्यांच्या साधे दारात हे लोक गेले नाहीत. त्यांच्या अश्रू पुसायला पहलगामला जाणं तर सोडूनच द्या. पहलगामला आमचे नेते गेले, शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब. सगळ्यांना परत आणलं, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अश्रू पुसले, त्यांना मदत केली. हे लोक तर घरातून बाहेर पडत नाहीत. आणि हे आता काय सांगतायत की आम्ही सिंदूर पाठवू आणि सिंदूर इकडे महिला घेऊन जातील. ना यांच्याकडे कार्यकर्ते उरलेत उबाटाकडे, ना यांच्याकडे महिला उरल्यात. कोण जाणार आणि कोण कोणाचं सिंदूर परत पाठवणार? मला असं वाटतं की आपण या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आलेलो आहोत, पण हा विषय इतका सहज संपणारा नाहीये आणि त्याच्यावरती अनेक गोष्टी, अनेक पैलू आहेत. परंतु आज तुम्ही तुमच्या वतीने हे सगळे पैलू मांडलेत आणि या विषयावरती आपली मतं मांडलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण हा विषय इथे थांबूया.